पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते बघा कोण येते तीच भाग्यवंते सरते पुरते धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव पांडुरंगा करू पांडुरंगा Oh
सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी भगवंताच्या चरणी साष्टांग दंडवत, कारण त्याच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. त्याची कृपा झाली तर आपली सेवा पुढे नीटनेटकी होणार. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी असं म्हटले, करसी देवा विन आस होईल अवघी निरास, तृष्णा वाढविशी बहु अस कधी सुखास न पावस. देवाला सोडून जर काही करायला लागला पदरात दुःख आहे, दुःख. जे करायचं असेल ते त्याच्या कृपेनं करायचं. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा, ज्याचे गावी केला वास त्याची नसावी उदास. त्याच्या ह्याच्यात आपण त्याच्या कृपेनं तो सांभाळतोय म्हणल्यावर त्यांच्याशी आपण जरा थोडस प्रेमानं वागलंच पाहिजे. साष्टांग दंडवत. आणि तिसरं त्याला विनंती करायची, देवा निदान या कथेच्या वेळी तरी तो मला आता सहाय्य करिया तिमिराचा नाश, उदय होऊन प्रकाश, तोडे आशा पास करिवास हृदय. भगवंता माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करून तू माझी सेवा करून घे. आणि ही विनंती असेल, तू पाठीशी असला की मी बिनभूत झालो. कर जोडितो कथे काय
कृपा पाहिजे आणि तुझी कृपा असल्यावर मी तणकून सेवा तुझी करतो. आता माझं सहाय्य येते करावे देवा, घेई तुझी सेवा सकळ गोवा उभोनी. म्हणून भगवंताची प्रार्थना आहे. हे पण कीर्तन करायला काही मर्यादा आहेत. मला आपल्या नानांनी सांगितलं बघा, भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या अशा काही गोष्टी सांगाव्या. पुढं जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची. ऐशी मर्यादा संताच्या गरज, ऐशी कीर्तन मर्यादा संताच्या गरज. कीर्तन करायचं असेल तर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एक तर वैराग्य निर्माण झालं पाहिजे, एक तर भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, एक तर त्याला पश्चाताप झाला पाहिजे आणि ऐकून तो या मार्गाकडेच वळला पाहिजे. तर तुमचं कीर्तन सफल. आम्हालाही मर्यादा बरोबर, तुम्हाला बी मर्यादा आहे बरं का. ऐकणारा तुम्ही ऐकणाराने 3 गोष्टी पाळायच्या. तुमचं कीर्तन करायच्या म्हणण्यावर विश्वास पाहिजे, महत्वाची गोष्ट ही ध्यानात ठेवा. आणि तो विश्वास असा पाहिजे, तो दृढ विश्वास पाहिजे. काहीतरी सांगतोय बाबा असलं तुमच्या तोंडातून आलं नाही पाहिजे. विश्वास, अहो विश्वास एवढी चीज मोठी आहे, ध्यानात ठेवा. रामायणातला प्रसंग आहे, ज्या वेळेला त्या इंद्रजिताचं प्रेत पडलं आणि त्याची पत्नी सुलोचना तिनं हात घेतला आणि मंडोदरीकडे आली पालखीमध्ये घेऊन. सासूबाईला विचारते, मी माझ्या नवऱ्याचं प्रेत आणायला जाऊ का? मर्यादा होत्या पूर्वी. सासूना सासूला विचारल्याशिवाय काही करीत नव्हते. मंडोदरी म्हणली, बाई तुझं मला भाव करतो, जा. पण म्हणले जाता जाता सासरे पाटलाची बी परवानगी घेऊन जा, म्हणजे रावणाला भेटून परवानगी घेऊन जा. रावणाकडे गेली, सभा भरलेली होती. त्या सभेमध्ये दूताकडून बातमी कळवली की सुलोचना भेटायला आली म्हणावा. रावणाने लगेच 2 दूत पाठवले, तिला मानानं घेऊन या म्हणून सांगितलं. सुलोचना आली. आल्याबरोबर रावणाला नमस्कार केला आणि खाली मान घालून नम्रतेने उभा राहिली, मर्यादा सांभाळून. काय न केलं बाळा, डोळ्यातनं धारा वाटते. सुलोचना, माझा पती युद्धामध्ये वीर गती पावलाय, पण त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताने लिहून की माझं शिर तिथं पडले, घेऊन येईन मग माझं दहन. आणि त्याच्याबरोबर तू सती, मी शिर आणायला रामाकडं तिकडं चालले, जाऊ का? विनंती करतो. रावणाने विचार केला, अरे म्हणले तू एवढी महान पतिव्रता आणि तुला एवढं विचारायचं सुद्धा कारण नाही, माझी परवानगी म्हणले खुशाल जा. आणि जा म्हणले सगळे त्या रावणाच्या सभेतले लोक. काही येणार म्हणले राजा, अरे म्हणले शत्रून हा मारलाय ना, आता ही बाई तिकडे चालली, ह्या बाबानं त्या बाबाची बाई इकडे आणली तू, आणि आता ही एवढी सुंदर स्त्री जर तिकडे गेली आणि त्यानं जर नाही येऊ दिली तर, आणि तिथंच ठेवून घेतली तर नाही. ते म्हणायला लागले रावणाला, हो राजेसाहेब तुमचा विचार आम्हाला मान्य नाही, सुलोचनाला पाठवू नका. का? तिकडं म्हणले रामानं जर तिला ठेवून घेतली तर काय करणार? रावणाची बोल ऐकण्यासारखे त्यांना ठेवलं. एवढ्या सभेतल्या सगळ्या प्रधानाला खाली बसवलं, बसा खाली. का? तुम्हाला माहित नाही म्हणले का राम कसा आहे हे तुम्हाला नाही माहित? अरे माझा पूर्ण विश्वास आहे, राम हा एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे. तो कुठल्याही स्त्रीकडे बघताना आईच्या नजरेनं, तो
तो मुळीच त्या सुलोचनाला तसं काही ठेवून घेणार नाही किंवा काही गैरवर्तन करणार नाही. म्हणजे रावणाचा रामावर इतका विश्वास, शत्रूवर सुद्धा तेवढा विश्वास तुमचा पाहिजे बरं का कीर्तन करायचं आहे, ध्यानात ठेवा. दुसरं, तुम्हाला समाधान पाहिजे हो ऐकणाऱ्याला. तर आमच्याकडं ऐकत असताना चेहरा फुललेला पाहिजे. आम्हाला कळतंय वा बोलण्याला आपलं आवडतंय बरं का, याला आवडू नाही तर न आवडू हसत मुख राहिलं काय बिघडतंय आपलं. म्हणजे समाधान ठेवा चेहऱ्यावर. आता समाधान हे काही मागून मिळत नाही किंवा पोराचं नाव समाधान ठेवून मिळत नाही. समाधान हे मानण्यावर आहे. आणि तिसरं ज्ञान पाहिजे, हे महत्वाचं आहे मला. ऐकताना तुम्ही ज्ञान तुमचं जागृत व्हायला पाहिजे. आणि ते ज्ञान असं आहे, काही ज्ञान पडित आहे, काही अपडित आहे. काही ज्ञान तर्क ज्ञान आहे, पुन्हा काही ज्ञान अनुभवजन्य ज्ञान आहे. अशा या सगळ्या ज्ञानाचा परिपाक तुमच्या जवळ असला पाहिजे. कीर्तन कळलं पाहिजे, हे फार महत्वाचं. नाही तसं विचारलं का नाही उद्या बाहेर गेल्यावर काय सांगत होतं बाबा कोणाच्या आपल्याला काही कळलंच नाही. म्हणजे 3 तासाची बडबड असं नको व्हायला.